नमस्कार. आता आपण बघत असाल माझ्या मागे अतिशय निसर्ग संपन्न वातावरण आहे आणि विशेष करून मी पनवेल भागामध्ये आहे. आणि हे जे ठिकाण आहे, ज्या ठिकाणी मी आज उभा आहे, ते ठिकाण पनवेल स्टेशन पासून 3 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. याच्यावरती आपण विश्वास ठेवू शकत नाही, कारण या ठिकाणी आपण ही मुलं खेळताना बघितली, निसर्ग संपन्न असा अधिवास बघितला आणि जी गाई गुरं आनंदाने चरत आहेत हे सुद्धा आपण बघितलं. खरं तर ही सगळी दृश्य आहेत, ही दृश्य आपण गावाकडे बघत असतो. आणि अशा प्रकारे जर का स्टेशन किंवा पनवेल, कल्याण, डोंबिवली अशा ठिकाणी जर का आपल्याला असा परिसर बघायला मिळाला तर निश्चित आपल्यासाठी म्हणजे एक आपण आश्चर्यचकित होऊ जाणार. तर माझ्यासोबत आता आमचे सिद्धार्थजी आहेत. याच विषयांवरती लहान मुलांचे खेळ असतील किंवा निसर्ग संपन्नता असेल किंवा करिअर असेल, यांच्याशी मी थोड्याशा गप्पा मारणार आहे आणि त्यांचे विचार आपण आता ऐकणार आहोत. तर थेट भेटणार आहोत सिद्धार्थ यांना. हॅलो, नमस्कार. 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 पनवेलमध्ये आपण आत्ता आहोत. हे मागचं सिनेरिओ बघून मी तर बोलू शकत नाही. तुम्हाला काय वाटतंय? खूप छान एन्व्हायरमेंट आहे इकडे. मला वाटतंय की या एन्व्हायरमेंट मध्ये राहून माणसाची लाईफ 1, 2 ते 3 वर्ष नक्कीच वाढली पाहिजे. नक्की वाढली पाहिजे, 100% असं वातावरण आहे. आणि इकडे जर का बघितलं तर मी यापुढे आपण इथे बघूया जाऊन, इथे आता गाई गुरं सुद्धा चरतात. आता हा जो भाग आहे हा पनवेल पासून साधारणपणे स्टेशन किंवा स्टँड इथपासून साधारणपणे 3 किलोमीटरच्या अंतरावरचा आहे, बरोबर की नाही? बरोबर बरोबर. तर एवढ्या कमी अंतरावरती एवढं निसर्ग संपन्न प्रदेश असणे किंवा आता आपण ज्या ठिकाणी आलेलो आहोत किंवा आपलं वास्तव्याचं काही ठिकाणं असतील, तर हे सगळं मेंटेन होणं काळाची गरज आहे की नाही? तुम्हाला काय वाटतं पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून? नक्कीच या पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून हे सगळं एन्व्हायरमेंट, हे जे पर्यावरण आहे ते मेंटेन झालं पाहिजे. आणि हा निसर्ग जर का अबाधित राहिला तरच मनुष्य प्राणी पण अबाधित राहू शकतो. बरोबर. आणखीन मला एक गोष्ट सांगायची आहे की ही जी लहान मुलं खेळतायत, काय हे आता क्रिकेट खेळतात किंवा बॅट बॉल खेळतात, आता हे चिखलामध्ये खेळतोय, बाबू अंगावर ओढवशील रे राजा. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत हे इंटॅक्ट राहणं, निसर्गाशी जोडलेलं राहणं, हे खूपच महत्वाचं आहे. असं याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? या ज्या गोष्टी आहेत, हा जो लहान मुलांचा खेळ आहे तो निसर्गाशी निगडीत आहे. त्यांचा खेळ जो आहे, ज्या काही आता चिखल आहे, चिखलामध्ये ते बांबू टाकणं वगैरे हा एक खेळाचा प्रकार आहे. अशा गोष्टी ते खेळतात. मग ते त्याच्यामुळे काय होते त्यांना की नैसर्गिक हे सगळे खेळ आहेत. आणि आता जे काही खेळ ऑनलाईन जे आहेत मोबाईल वगैरे, त्याच्यामुळे काय होते की लहान मुलांच्या डोळ्यावरती परिणाम होणं, त्यांच्या मानसिक वृत्तीवरती सुद्धा परिणाम होते. निश्चित. त्याच्यापेक्षा या निसर्गरम्य वातावरणामध्ये जर का त्यांनी खेळ खेळले किंवा वेळ व्यतीत केले तर नक्कीच लहान मुलांची तब्येत चांगली सुधरू शकते. त्यांच्या वाढीमध्ये चांगला परिणाम होऊ शकतो. बरोबर. आणखी थोडासा मोबाईलमुळे जो थोडासा हिंसकपणा सुद्धा वाढलेला आहे असं मला म्हणजे प्रकर्षाने काही गोष्टी जाणवतात. म्हणजे आजकाल जे आपण काही गोष्टी ऐकतो त्याच्यातून हिंसकपणा सुद्धा थोडासा वाढलेला आहे. मुलांच्या मध्ये चिडचिडपणा वाढलेला आहे मोबाईल बघून. आणि कसं असतं की आपण जेव्हा लहानपणी मूव्ही बघायचो त्याच्यामध्ये फायटिंगचा एक सीन असायचा, फायटिंगचा तो सगळ्यात शेवटी असायचा, जो आपण आवर्जून एकदम डोळे झाक न करता बघायचो. तो फायटिंगचा सीन आजकाल मोबाईल मध्ये रील्सच्या माध्यमातून दाखवला जातो. बरोबर. त्याच्यामुळे काय होतं की सतत व्यक्ती त्यामध्ये गुंतून राहतो आणि त्याचा परिणाम मुलांच्या डोळ्यावरती पण होतो, मानसिक आरोग्यावरती पण होतो. आणि हे नैसर्गिक खेळ आता लहान मुलं विसरत चाललेत. त्यांनी परत निसर्गाकडे यावं आणि परत निसर्गाशी संवाद साधावा असं माझं मत. निश्चित निश्चित. धन्यवाद सिद्धार्थजी. खरोखर जी माहिती किंवा ज्याप्रमाणे आपण या भागामध्ये राहतो आणि या भागाच्या विकासामध्ये, आपल्या स्वतःच्या विकासामध्ये आपण आपलं गाव सोडून या ठिकाणी आलेलो असतो आणि 4 पैसे कमवण्यासाठी म्हणून आपण आलेलो असतो. आपला उद्देश तो असतो, आपला विकास व्हायला पाहिजे, म्हणजे 4 पैसे खिशात यायला पाहिजे. त्याचबरोबर आपल्याला म्हणजे ह्या इथल्या जी लोकांचा हा जो समाज आहे किंवा ह्या सगळ्याशी आपण जुळून घ्यायला पाहिजे, अशा आपली एक भावना असते. त्याच्यासाठी तुमच्याशी बोलून मला अतिशय आनंद झालेला आहे.